Hello everyone, welcome back to the session Quantitative Methods. I am Professor Rashmi Hirlikar and you are learning with me the subject Quantitative Method. In this lecture, we will discuss about frequency polygon, frequency curve, cumulative frequency curve, ogive, less than cumulative frequency curve and more than cumulative frequency curve. Dear students, in previous lecture, we have discussed how to draw frequency polygon and frequency curve. We will see one example of each of these frequency polygon and frequency curve. And in next slide, we will discuss about how to draw cumulative frequency curve. In that, there are two types of cumulative frequency curve, that is less than cumulative frequency curve and more than frequency curve. So let's start. First of all, we will see here frequency polygon. Here is a problem given. Draw frequency polygon for the distribution. Here class intervals are given such as 100 to 150, then 150 to 200, 200 to 250, 250 to 300, 300 to 350 and 350 to 400. In this chart, they have also given us frequency. You have to draw frequency polygon. You have already studied how to draw frequency polygon. For that, you have to take this class on x-axis and frequency on y-axis. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये हिस्टोग्राम कसा काढायचा बघितला होता. तर हिस्टोग्राम कसा काढायचा बघून झाल्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन सुद्धा कसं काढायचं ते बघितलं होतं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना हे जे क्लास आहेत 100 ते 150, 150 ते 200 हे जे आहेत हे आपल्याला कोणत्या अक्षावर घ्यायचे? एक्स अक्षावर घ्यायचे. आता एक्स अक्षावर घेत असताना तुम्ही म्हणाल एक्स अक्षावर 100 ते 150 काहीच दिसत नाहीये. तर लक्षात घ्या हिस्टोग्राम काढत असताना हे जे क्लास दिलेले असतात 100 ते 150 म्हणजे 0 ते 50, 50 ते 100, 100 ते 150 अशा प्रकारे आपण 1 सेंटीमीटर बरोबर 50 एकक असं आपण मोजमाप घेतो आणि काढतो. हा जो हिस्टोग्राम काढलेला होता आपण त्या हिस्टोग्रामचा जो टॉप होता त्यातल्या मधला सेंटर आपण पट्टीने जोडले आणि अगोदरची बाजू आपण अगोदरच्या क्लास इंटरवल म्हणजे मधला क्लास विड्थ जो आहे मिड पॉइंट आहे क्लासचा त्याला आणि शेवटचा मिड पॉइंट आहे त्याला आपण जोडून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला होता. आता तुम्ही म्हणाल हे नक्की काय चाललंय? तर बघा 100 ते 150 म्हणजे कितीचा गॅप आहे? तर क्लास 50 ची विड्थ आहे म्हणजे 150 वजा 100 50 ची विड्थ आहे. याच्या 50 भागिले 2 म्हणजे 25 येणार. ते 125 हा या क्लासचा मिड पॉइंट आहे. तर इथे लक्षात घ्या एकतर तुम्ही हिस्टोग्राम काढायचा आणि त्याचे वरचे टॉप आहेत त्यातले मधले पॉइंट जोडत जायचे किंवा हा 100 ते 150 चा मधला मिड पॉइंट काय येणार? 125. त्याच्यानंतर 150 ते 200 चा मिड पॉइंट येणार 175. तर हे असे 125 त्याच्यानंतर 175 225 275 325 375 425 हे जोडत जायचे. आता हा 400 कुठून आला? तर लक्षात घ्या इथे शेवटचा क्लास आहे 350 ते 400. 400 चा पुढचा क्लास काय असेल? तर 400 ते 450. तर 400 ते 450 चा मिड पॉइंट काय येणार? 425. म्हणून आपण इथे 425 घेतलंय आणि तसंच 100 ते 150 च्या अगोदरचा क्लास काय असेल? तर 50 ते 100 आणि 50 ते 100 चा मिड पॉइंट येणार 75. तर हा आपण 75 घेतला. आता इथे 100 ते 150 ची फ्रिक्वेन्सी त्यांनी दाखवली आहे 15. ही जी 15 आहे तर ही 15 आपण काय केली की हा जो 125 आहे या 125 च्या वरती इथे 15 पर्यंत आपण हा पॉइंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं
150 ते 200चा 22 आहे. तर 150 ते 200च्या मधला मिड पॉइंट आहे 175 आणि हा इथे 20च्या वर थोडासा 22 इथे काढून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर 200 ते 250 त्याचा मिड पॉइंट येतो 225. तर 225च्या वरती इथे बघा आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 30 आणि म्हणून आपण इथे 30 पर्यंत गेलो आहोत. त्याच्यानंतर 300 ते 350 याचा मिड पॉइंट येतो 325 325. तर 325 आपण घेतला. 325 ची फ्रिक्वेन्सी 20 आहे आणि म्हणून इथे 20 पर्यंत आपण हे इथे जोडलंय आपण 20च्या इथे आपण जोडलेला आहे. तसंच 350 ते 400 याचा 375 375 वर 10 आणि हे सगळे पॉइंट आपण काढून झाल्यानंतर लक्षात घ्या हे ग्राफ पेपर नाहीये इथे हा, त्यामुळे तुम्हाला तो क्लिअर कट कळणार नाही. पण हा जो डायग्राम आहे तो तुम्ही ग्राफ पेपर घ्यायचा आणि ग्राफ पेपरवर काढून बघायचंय. मग ह्याचा अगोदरचा क्लास जो होता मी मगाशीच म्हटलं की 100 ते 150च्या अगोदर काय असेल तर 50 ते 100 आणि 50 ते 100चा मिड पॉइंट आहे 75 आणि म्हणून आपण इथून 75 ने जोडलंय 75 आणि ही फुटपट्टी स्केल घ्यायची आहे तुम्ही आणि स्केलने हे पॉइंट जोडत जायचे आणि पुढचा शेवटचा लास्ट पॉइंट 400 इथे क्लास शेवट आहे. मग 400च्या पुढे काय असणार आहे 400 ते 450. तो 400 ते 450च्या मधला 425 तर इथे शेवट आपण 425 ला या एक्स अक्षाला आणून जोडायचंय. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला जातो. नेक्स्ट वी विल सी हाऊ टू ड्रॉ फ्रिक्वेन्सी कर्व. Dear students, here we will learn how to draw frequency curve. लक्षात घ्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व याच्यात खूप काही फरक आहे असं नाहीये. एक महत्वाचा फरक काय आहे तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये बघा आपण या बाजूला शेवटी अगोदरच्या क्लासमध्ये म्हणजे एक्स अक्षाला हे दोन टोकं जोडतो. ते फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये जोडायचं नाही. हा एक फरक. आणि दुसरा फरक काय तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत असताना स्केलचा वापर करतो आपण. पट्टीने अगदी काटकोन काढत जातो जसे बिंदू जोडत जातो. पण फ्रिक्वेन्सी कर्व काढत असताना तुम्ही फ्री हँड म्हणजे सहजपणे तुम्ही हाताने हे पॉइंट जोडायचे आहेत. हे दोन महत्वाचे फरक आहेत. लक्षात आलं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये काय करतो तर आपण हे जे पॉइंट काढले ते अगोदरच्या मिड पॉइंटला जोडतो एक्स अक्षावरती. ते फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये जोडत नाही. आणि दुसरं म्हणजे फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये आपण पट्टीचा वापर करत नाही तर फ्रीली आपण हे जसे पेन्सिलने आपल्याला हे पॉइंट जोडता येतील तसे जोडतो. एवढाच फरक आहे. तर बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे. ड्रॉ फ्रिक्वेन्सी कर्व फॉर द फॉलोइंग डेटा. क्लास इंटरवल दिलेत 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. What you have to do? लक्षात घ्या हिस्टोग्राम काढत असताना हे क्लास इंटरवल आपण एक्स अक्षावर दाखवतो. पण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन किंवा फ्रिक्वेन्सी कर्व काढत असताना या क्लास इंटरवलचा मिड पॉइंट काढायचा. म्हणजे 10 आणि 20 10 अधिक 20 किती झाले 30 भागिले 2 म्हणजे 15. तर हा तुम्हाला इथे 15 मिड पॉइंट मिळाला. लक्षात घ्या हे काढत असताना तुम्ही म्हणजे एक तर पहिला आधी तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्यायचे याचे मिड पॉइंट. जसं की आता 20 अधिक 30 50 भागिले 2 25 तर 15 त्याच्यानंतर 25 35 तुम्हाला 10-10चा फरक दिसतोय. तर इथे ह्या एक्स अक्षावरती 0 पासून एक रिंग काढायचा आणि नंतर पहिल्या सेंटीमीटरवर तुम्ही 15 लिहायचा. त्याच्यानंतर पुढच्या 1 सेंटीमीटर बरोबर 15 एकक असं तुम्हाला लिहावं लागेल. इथे स्केल बघा एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू सॉरी 15 नाही येणार कारण 10-10चा फरक येतोय ना 15 25 35 असं. तर तुम्हाला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 युनिट्स लिहावं लागेल. पण इथे हे जे पहिलं सेंटीमीटर आहे त्याच्यात 0 पासून 15 होतं आणि म्हणून हा रिंग काढायचा असतो. हा रिंग काढून झाला की त्याच्यानंतर 15 25 35 म्हणजे 15 25 35 45 55 असे तुम्ही
एक्स अक्षावर ड्रॉ करून घ्यायचे. फ्रिक्वेन्सीचं निरीक्षण करायचं. फ्रिक्वेन्सी हिअर इट इज गिवन 10, 15, 18, 16, 9. कमीत कमी म्हणजे मिनिमम 9 अँड मॅक्झिमम 18. तर ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 युनिट्स. लक्षात घ्या, इथे हे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत किंवा काय काही दिलेलं नाही. दॅट्स वाय वी आर टेकिंग इट ॲज अ युनिट. सो you have to draw 1 centimeter is equal to 5. Next 1 centimeter 10, 15, 20. Now 10 to 20, 10 frequency. तर लक्षात घ्या, midpoint of 10 to 20 is 15. So you have to take a scale and draw a point from 15 at a point 10. लक्षात घ्या, हा 10चा आणि हा 15चा जिथे जुळला जातो, म्हणजे पट्टीने हे आखून घ्यायचंय आणि तिथे तुम्हाला तो पॉइंट मिळणार, तो तुमचा पॉइंट 10 चा असायला हवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 20 to 30. त्याचा मिड पॉइंट आहे 25 अँड फ्रिक्वेन्सी इज 15. सो यू हॅव टू टेक स्केल. लक्षात घ्या, हे काढायचं नाहीये, पण तुम्ही पट्टीने तुम्हाला ग्राफ पेपरवर हा पॉइंट बरोबर मिळणार. पट्टीने चेक करायचा आणि हा बरोबर इथे असा 90 डिग्रीचा आला पाहिजे आणि तुम्ही तो पॉइंट काढायचा आहे. 30 to 40 मिड पॉइंट इज 35 अँड फ्रिक्वेन्सी 18. लक्षात घ्या, आता तुम्ही इथे बघा, इथे 1 सेंटीमीटर बरोबर 5 युनिट हा जो तुमचा ग्राफ असतो, त्या ग्राफ मध्ये 1 सेंटीमीटरच्या बारीक बारीक 10 ओळी असतात. आलं लक्षात? तर लक्षात घ्या, 10 मिलीमीटर असतात म्हणजे 1 सेंटीमीटर. तर इथे दे हॅव गिवन अस 18 दिलेले आहेत. तर 15 आहे आणि 20 आहे, मग 18 कुठे काढायचा? तर 15च्या पुढे 16, 17, 18 म्हणजे 3 युनिट पुढे. तर 2 मिलीमीटर बरोबर 1 युनिट येतं आणि म्हणून तुम्ही 15च्या पुढे 2 त्रिक 6, 2 3 जा 6. तर त्यामुळे 15च्या पुढे 6 रेषा घ्यायच्या आहेत आणि 6व्या रेषेवर तुम्ही हा पॉइंट 18चा मिळवायचा आणि असा पुन्हा राईट अँगल मध्ये हा काढायचा आहे. The next midpoint of the class is 40 to 50 and midpoint is 45. Frequency of class 40 to 50 is 16. Here you have to draw a point on straight line of 45 and it is frequency 16. लक्षात घ्या, 16 फ्रिक्वेन्सी आहे. 15 नंतर लगेच 16 म्हणजे 2 मिलीमीटर जागा सोडून तुम्हाला इथे 16 ही फ्रिक्वेन्सी काढावी लागेल. इथून अशी म्हणजे असं स्ट्रेट लाईन आणि हे लक्षात घ्या, ह्या लाईन्स काढायच्या नाहीयेत. यू हॅव टू ओनली प्लॉट पॉइंट. 50 to 60 मिड पॉइंट इज 55 आणि 55 हा त्याचा मिड पॉइंट आहे. तर फ्रिक्वेन्सी इज 9 आणि 10च्या अगोदर छोट्या बारीक 2 रेषा सोडून तुम्हाला 9 मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही हे सगळे पॉइंट काढल्यानंतर what you have to do. लक्षात घ्या, here we are drawing frequency polygon. तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताय, तर त्यामुळे तुम्हाला हे फक्त पॉइंट जोडायचे आहेत आणि हे पॉइंट जोडल्यानंतर पेनाने तुम्हाला हे सहज फक्त हाती जसे जोडले जातील तसे, अगदी पट्टीने काटकोनात असे नाही काढायचे, तर स्मूथ फ्री हँड हे जोडायचे. दिस इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी कर्व. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये हा कर्व आपण इथे आणि इथे जोडत होतो तसा जोडायचा नाहीये. नाउ वी विल सी व्हॉट इज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व और ऑगिव्ह इन नेक्स्ट स्लाइड. Hello students, in this slide we will discuss about what is cumulative curve or ऑगिव्ह. लक्षात घ्या, इथे आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व म्हणजे काय हे बघणार आहोत.
किंवा ऑगिव्ह असं म्हणतात. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व इज अ ग्राफ, हा सुद्धा ग्राफ आहे, विच रिप्रेझेंट डेटा ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. लक्षात घ्या, हा ग्राफ कसला आहे, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा डेटा आहे. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असते, यू हॅव टू कन्वर्ट इट इनटू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हाऊ you have to convert it in cumulative frequency? You have learned it in previous lecture, but I will show how to convert it into cumulative frequency. So cumulative frequency curve is a graph which represents the data of cumulative frequency distribution. There are two types, less than ऑगिव्ह and more than ऑगिव्ह. लेस दॅन ऑगिव्ह म्हणजे काय, तर यू हॅव टू calculate less than cumulative frequency. Here 3 steps are given to draw less than ऑगिव्ह. आता 3 steps कोणत्या आहेत? The first step is less than cumulative frequency are plotted against upper limit of class interval. लक्षात घ्या, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह, लेस दॅन याचा अर्थ 70 पेक्षा कमी, 60 पेक्षा कमी. म्हणजे हिअर दे हॅव गिवन अस एक्झाम्पल 60 to 70, 70 to 80. तर अप्पर लिमिट जे आहे 70 त्याच्यापेक्षा कमी, लेस दॅन अप्पर लिमिट. आणि म्हणून जो फ्रिक्वेन्सी आपण जी दाखवलेली असते, जी आपण ज्याचा पॉइंट आपण प्लॉट करतो, तर तो तुम्हाला अप्पर लिमिट जे आहे त्या अप्पर लिमिट वर प्लॉट करावा लागेल पॉइंट. स्टेप 2, जॉईन द प्लॉटेड पॉइंट्स बाय फ्री हँड. लक्षात घ्या, जसं आपण फ्रिक्वेन्सी कर्व काढत असताना फ्री हँडने हे सगळे प्लॉट जॉईन करतो. यू हॅव टू join the plotted points by freehand. And last step, hypothetical class is taken preceding the first class. पहिला जो आहे त्याच्या अगोदरचा हायपोथेटिकल क्लास घ्यायचा असतो. The curve is extended to the x axis to upper class limit of hypothetical class. लक्षात घ्या, हिअर दे हॅव गिवन अस 60 to 70 क्लास आहे. तर त्याच्या अगोदरचा, कारण हा लेस दॅन आहे म्हणून अगोदरचा काय येणार, 50 to 60 येणार. अप्पर लिमिट त्याचा 60, तो 60 एक्स अक्षापासून जोडायचा आहे. जसा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण काढत असताना लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड एक्स अक्षाला जोडत होतो, इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढत असताना यू हॅव टू जॉईन ओनली प्रिव्हियस क्लास, दॅट इज लेफ्ट हँड साइड क्लास चा आहे, तिथून सुरुवात करायची आहे. पण तुम्हाला यू डोंट हॅव टू यूज स्केल वापरायची नाहीये, फ्री हँडने काढायचे. हाऊ विल यू ड्रॉ मोर दॅन ऑगिव्ह. लक्षात घ्या, मोर दॅन ऑगिव्ह कसा काढाल. द स्टेप 1, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आर प्लॉटेड अगेन्स्ट लोअर लिमिट ऑफ क्लास इंटरवल. लक्षात घ्या, यू हॅव टू प्लॉट अगेन्स्ट लोअर लिमिट, म्हणजे याचा जो पॉइंट आहे तो लोअर लिमिटच्या वरती तुम्हाला ग्राफ मध्ये पॉइंट तुम्हाला यू हॅव टू प्लॉट इट क्लास इंटरवल. सेकंड, प्लॉट जॉईन द प्लॉटेड पॉइंट्स बाय फ्री हँड. फ्री हँड म्हणजे फ्रिक्वेन्सी कर्व काढतात तसंच पट्टीचा वापर नाही करायचा आहे. अँड लास्ट स्टेप, कर्व एक्सटेंडेड टू द एक्स ऍक्सिस बाय टेकिंग हायपोथेटिकल क्लास सक्सेडिंग द लास्ट क्लास इंटरवल. लक्षात घ्या, लास्ट क्लास इंटरवल जो आहे त्या लास्ट क्लास इंटरवलचा पुढचा जो आहे म्हणजे लोअर लिमिट, तो तुम्हाला घ्यायचा आहे वेन मोर दॅन ऑगिव्ह काढत असताना. हिअर दे हॅव गिवन अस एक्झाम्पल, ड्रॉ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व फॉर द फॉलोइंग डेटा. तुम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढायचा आहे. डेटा दिलेला आहे. द डेटा इज 60 to 70, 70 to 80, 80 to 90 असा दिलेला आहे. दे हॅव गिवन अस फ्रिक्वेन्सी, इट स्टार्ट्स फ्रॉम 2, 5, 12, 7 and 5. लक्षात घ्या, या फ्रिक्वेन्सीचं पहिल्यांदा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये कन्व्हर्जन करायचंय. हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसली काढायची आपल्याला, तर
लेस दॅन आणि म्हणून लेट्स प्रिपेअर द फॉलोइंग टेबल शोईंग लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्हाला टेबल तयार करायचंय. क्लास होते तसेच लिहून घ्यायचे, फ्रिक्वेन्सी आहे तशीच घ्यायची. हा लेस दॅन असल्यामुळे पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 2 आहे तशीच येणार. दुसऱ्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 5, तर ही 5 + 2 = 7. नेक्स्ट 12 + 7 = 19. त्याच्यानंतर पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 7 + 19 = 26. लक्षात घ्या इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. इट इज नॉट 25, इट इज 26 and 26 + 5 it will be 31. So we will see how to draw less than argue in next slide. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्लास काढायचे आहेत. क्लास इंटरवल हे 60-70 पासून आहेत. तर जसं की मी नेहमीच सांगते की ज्या वेळेला 0 पासून म्हणजे 10-10चं क्लास इंटरवल आहे बघा इथे. हिअर दे हॅव गिवन अस 1 सेंटीमीटर = 10 युनिट. हे त्यांनी आपल्याला एकक दिलेलं आहे ऑन एक्स ऍक्सिस, एक्स अक्षावर, आणि ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर = 5 युनिट्स. का आपण 5 घेतलं तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं कॅल्क्युलेशन ज्या वेळेला आपण केलं तर ते 31 आलं, म्हणजे मॅक्झिमम 31 आणि मिनिमम 2. म्हणून दॅट्स वाय वी हॅव टेकन इट 1 सेंटीमीटर = 5 युनिट्स. आता ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह आहे आणि म्हणून तुम्हाला अप्पर लिमिट वर पॉइंट प्लॉट करायचंय. लक्षात घ्या पहिला होता 60 to 70 चा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 2 होती आणि त्यामुळे आपण इथे 2.70 च्या वरती अप्पर लिमिट, कारण 60 ते 70 अप्पर लिमिट 70 च्या वरती आपण 2 प्लॉट केला. नंतर 7 आहे, आता हा 70 to 80 तर 80 च्या वरती प्लॉट केलंय 7. त्याच्यानंतर 80 to 90 19 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी झाली. आपण 90 च्या वरती अप्पर लिमिटच्या वर 90 to 100 अप्पर लिमिट इज 100. वी हॅव प्लॉटेड 25/100 and 100 to 10 110 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज 31. तर ही 31 आपण 110 च्या वरती ड्रॉ केली. हे जे पॉइंट आहेत हे फ्री हँडने आपल्याला जोडत जायचे आहेत. कर्वचा म्हणजे पट्टीचा वापर नाही करायचा आहे. पण ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे म्हणून अगोदरचा क्लास इंटरवल काय असेल तो 50 ते 60 आणि त्याचं अप्पर लिमिट असणार आहे 60. त्यामुळे इथून 60 पासून हा जोडायचा आहे. डावीकडे एक्स अक्षाला जोडून काढायचा आहे. हा एवढाच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी कर्व मधला फरक आहे. Here we will see another example of more than cumulative frequency. Here they have given us class of 10, 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 and 60 to 70. They have also given us frequency 12, 15, 25, 32, 18 and 10. लक्षात घ्या हे इथे तुम्हाला मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. हे टेबल आहे तसंच तुम्हाला परत पुन्हा ड्रॉ करायचंय. इथे दाखवलंय तसंच सेम. पण इथे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करत असताना शेवटून सुरुवात करायची. शेवटची फ्रिक्वेन्सी 10, त्याच्यात अगोदरच्या कॉलमची 18, 18 + 10 28, 28, 28 + 12 32, तर 60, 60 + 25 it is 85, 85 + 15 100 and 100 + 12 112. शेवटून सुरुवात करायचं कॅल्क्युलेशनला. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी प्लॉट करत असताना लोअर लिमिट याचं काय आहे 10, तर 10 च्या वरती आपण प्लॉट केलंय बघा. आता इथे एक लक्षात ठेवा जास्तीत जास्त 112 आणि कमीत कमी 10. दॅट्स वाय स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज
20 युनिट्स घेतलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्ही 10 युनिट घेतलेत तरी चालतील, तुमचा कर्व व्यवस्थित काढता येईल. इथे त्यांनी पुस्तकात 20 युनिट दाखवलेले आहेत आणि 1 सेंटीमीटर ऑन 1 ऍक्सिस इज 10 युनिट. तर हे जे क्लास दिलेले आहेत 10 ते 20, 20 ते 30 जसे आहेत तसेच काढायचे. त्याच्यानंतर इथे 112 जे आहे ते 100च्या पुढे तुम्हाला 112 वर हा काढायचा आहे, पण तो 10 या लोअर लिमिटवर. त्याच्यानंतर 20 to 30 त्याचा 100 आहे, तर 30 हा त्याचा 20 हा त्याचा लोअर लिमिट आहे 20. त्या 20च्या वरती 100 वर तुम्हाला हा पॉइंट प्लॉट करायचा आहे. त्याच्यानंतर 30 ते 40 लोअर लिमिट वर 30 वर हे पुस्तकात व्यवस्थित दिसत नाहीये, तुम्ही ग्राफ घ्यायचा आहे आणि स्वतः ग्राफ काढायचा आहे. अशा प्रकारे हे सगळे पॉइंट तुम्ही प्लॉट केले क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे. शेवटचा आहे 60, तर 60च्या वरती आपण केलंय 10 आणि त्याच्यानंतर पुढचा जो नेक्स्ट प्रिसिडिंग आहे तो 60 to 70, 70 to काय असणार आहे 80 असणार आहे आणि त्या 70 to 80 चं लोअर लिमिट आहे 80, तो इथून हा जोडायचा आहे आणि बाकी हे फ्री हँड आपल्याला जोडायचे आहेत. सो दिस वॉज द मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. So guys, in today's lecture, we have learned how to draw frequency curve, cumulative frequency curve, less than cumulative frequency curve and more than cumulative frequency curve. In next lecture, we will see what is difference between graph and diagram and how to draw diagram. Till that, thank you. Happy learning to you.